आणि आता पाहणार आहोत सविस्तर दमदार 10। तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झालेला आहे। अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना हाताशी धरत बंड केलं आणि यानंतर राष्ट्रवादीच्या 9 जणांची मंत्रिपदी वर्णी लागली। वर्षभरापूर्वी शिवसेनेत मोठं बंड झालं। एकनाथ शिंदे यांनी समर्थक 40 आमदारांसह बंडखोरी करत राज्यात सत्तांतर घडवलं। एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। या बंडाला काही दिवसांपूर्वीच 1 वर्ष पूर्ण झालेलं असताना रविवारी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाभूकंप झाला। राज्यातील सत्तानाट्याचा दुसरा अंक रविवारी पाहायला मिळाला। अजित पवार यांनी समर्थकांसह सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। इतकंच नव्हे तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील, धर्मराव बाबा आत्राम यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांच्यासह समर्थकांना एकूण मंत्रिपदं देण्यात आलेली आहेत। त्यामुळे राज्याच्या राजकारणात आणखी काय काय पाहायला मिळणार असा सवाल जनता विचारते। तर अजित पवार हे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत आणि 5व्यांदा अजित पवारांकडे हे पद आलेलं आहे आणि त्यामुळे अजित पवारांच्या नावावर वेगळाच विक्रम नोंदवला गेलाय। अजित पवार 5व्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यात। राज्यपाल रमेश बैस यांनी अजित पवारांना शपथ दिली। अजित पवारांनी 5व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। अजित पवार पहिल्यांदा 11 नोव्हेंबर 2010 रोजी उपमुख्यमंत्री झालेले होते। 25 सप्टेंबर 2012 पर्यंत ते उपमुख्यमंत्री होते। त्यानंतर 7 डिसेंबर 2012 रोजी अजित पवारांनी दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। 23 नोव्हेंबर 2019 रोजीच्या पहाटेला शपथविधी झाला। तेव्हाही अजित पवार उपमुख्यमंत्री बनले, मात्र ते सरकार टिकलं नाही। त्यानंतर 30 सप्टेंबर 2019 रोजी अजित पवारांनी चौथ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। आता 2 जुलै 2023 रोजी अजित पवारांनी 5व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। महाराष्ट्रातली जनता समाधानी कशी राहील त्याच्यामध्ये सगळा घटक आला। त्या घटकाला मदत करण्याच्या करता आम्ही अशा प्रकारचा निर्णय घेतला। सरकार कोणतंही असो, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनाच पसंती दिली जाते। आता एकाच टर्ममध्ये तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री बनण्याचा नवा विक्रमही अजित पवारांनी केलाय। तर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातली राजकीय मॅच गुगलीमुळे चांगलीच गाजत होती आणि आता त्यातच शरद पवारांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना गुगली टाकली। पहाटेच्या शपथविधीवरून या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मॅच रंगली। जागतिक क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदावर राहिल्यामुळे गुगली कसा टाकायचा आणि विकेट कशी घ्यायची हे माहीत असल्याचं वक्तव्य करून शरद पवारांनी भाजपच्या जिव्हारी लागणारा घाव टाकला होता। त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पवारांच्या तोंडून मी सत्य बाहेर आणलं असा खोचक टोला लगावला। मात्र शरद पवारांनी पुन्हा एकदा गुगली टाकली। मात्र कोणतंही वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आलं नव्हतं। देवेंद्र फडणवीसांनी बोलण्याऐवजी थेट यॉर्करच टाकलाय। देवेंद्र फडणवीसांनी यॉर्कर टाकून शरद पवारांची भंबेरी उडवली आणि त्यांचा पुतणे असलेले अजित पवार यांना सरकारच्या पॅव्हेलियनमध्ये दाखल करून घेतलं। जर आम्ही शिवसेनेबरोबर जाऊ शकतो तर आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर पण जाऊ शकतो। त्याच्यामध्ये तिथे कुठे अडचण नाही। नागालँडमध्ये आम्ही जाऊ शकतो। एकंदरीतच गुगली टाकून एक मॅच शरद पवारांनी जिंकली तर यॉर्कर टाकून देवेंद्र फडणवीस मॅन ऑफ द मॅच झालेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही। महाराष्ट्राच्या राजकारणासाठी रविवार महाभूकंपाचा ठरला। रविवारी सकाळपासूनच या भूकंपाचे संकेत मिळत होते आणि सकाळपासून घडणाऱ्या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी शिस्त आहे याची प्रचिती येत होती। रविवार सकाळपासून महाराष्ट्रामध्ये बैठकांचं सत्र। सकाळी 10 वाजता अजित पवारांनी बोलावली बैठक। राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आमदार देवगिरी बंगल्यावर, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे ही बैठकीला। सकाळी 10:30 वाजता सुप्रिया सुळे बाहेर। सुळे यांचा शरद पवारांशी संपर्क। सकाळी 11 वाजता सुळे पुन्हा देवगिरीवर। सकाळी 11:20 सुळे पुन्हा बाहेर। सकाळी 11:30 वाजता शिवसेनेची बैठक। दुपारी 12 वाजता सागर बंगल्यावर भाजपची बैठक। दुपारी 1 वाजता अजित पवार राजभवनाकडे। अजित पवार समर्थक आमदारही राजभवनावर। प्रफुल्ल पटेल 2 खासदारही राजभवनावर। दुपारी 1:30 वाजता फडणवीस भाजपचे मंत्री राजभवनावर। दुपारी 2 वाजता शिंदे आणि शिवसेना मंत्री राजभवनावर। दुपारी 2:30 वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी। अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 9 जणांचा शपथविधी। अशा प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा महाभूकंप घडला। तर आता अजित पवारांनी राज्यामध्ये मोठा महाभूकंप घडवलेला आहे। शिंदे फडणवीस सरकार सोबत येत अजित पवारांनी शरद पवारांनाच धक्का दिला। तसंच अजित पवारांनी आता थेटपणे राष्ट्रवादी पक्षावर देखील आपला दावा केलाय।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याचा दावा अजित पवारांनी केलाय। विकासाचा मुद्दा पाहून सरकारमध्ये सहभागी झाल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। राष्ट्रवादीच्या बहुसंख्य आमदारांचा आपल्या निर्णयाला पाठिंबा असल्याचा दावाही अजित पवारांनी केलाय। तसंच आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्हावरच लढणार असल्याचंही अजित पवारांनी स्पष्ट केलंय। 2024 ची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढवणार असल्याचं सांगितलंय। त्याशिवाय आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबत का नाही असा सवालही अजित पवारांनी विचारलाय। जे काही पक्षाचं चिन्ह आहे, पक्षाचं नाव आहे, त्याच नावाखाली चिन्हाखाली आम्ही सगळेजण निवडणुका लढवणार। तुम्ही काही दावा करा, माझा लोकांचा विश्वास, मी त्या लोकांच्याकडे जाईन आणि हा निर्णय लोक ठरवतील। सरकारसोबत जाण्याचा निर्णय वरिष्ठांशी चर्चा करूनच घेतला असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। त्यामुळे अजित पवारांच्या या निर्णयाला शरद पवार यांचा पाठिंबा आहे का असा सवालही यामुळे उपस्थित झालाय। बरं, अजित पवारांनी बंड केल्याचं आत्ता कुठे समोर आलंय? खुद्द शरद पवारांनीच याचं सुतोवाच केलेलं आहे। अजित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर शरद पवारांनी आपण पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरणार असल्याचं जाहीर केलंय। अजित पवार यांनी सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार काय भूमिका घेणार याकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलेलं होतं। अजित पवारांनी राष्ट्रवादीवर दावा केला असला तरी आपण लोकांमध्ये जाणार असल्याचं सांगत पवारांनी पुढील राजकीय संघर्षाचं सुतोवाच केलाय। अजित पवारांसोबत जे आमदार गेले त्यातील काही जणांनी संपर्क केल्याचा दावाही शरद पवारांनी केलाय। एक लोक संपर्क साधतात, पण त्याचं प्रत्यक्ष आकडा माझ्याकडे नाही। नव्यानं राष्ट्रवादी पक्षाची बांधणी करू असं म्हणत शरद पवारांनी आपण राजकीय लढाईसाठी सज्ज असल्याचं सांगितलंय। जे चित्र दिसतं ते चित्र पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंब्यावर कसं उभं करता येईल हा माझा एक कार्यक्रम आहे। शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्याचं समोर आलंय। या फुटीनंतर पक्षाला उभारी देण्याचा निर्धार पवारांनी केलाय। राज्यामध्ये पहाटेच्या शपथविधीचं कवित्व अजूनही संपलेलं नसताना आता तो दुपारच्या शपथविधीच्या माध्यमातून पूर्णत्वाला नेण्यात भाजपच्या देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या अजित पवारांना यश आलं। अजित पवारांसह 9 जणांनी मंत्रिपदाची शपथही घेतली। मात्र यावेळी प्रफुल्ल पटेल तटकरेंच्या उपस्थितीनं साऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या। एकीकडे अजित पवार यांचा शपथविधी सुरू असताना दुसरीकडे सुप्रिया सुळे यांची फोनाफोनी सुरू होती। प्रफुल्ल पटेल हे त्यावेळी सुळेंसोबत असतील असं सांगितलं जात होतं। तसंच राष्ट्रवादीचे खजिनदार सुनील तटकरेही या शपथविधीला उपस्थित होते। त्यामुळे हा सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का होता। प्रफुल्ल पटेल हे अजित पवारांसोबत उपस्थित असल्यानं शरद पवारांचा त्यांना छुपा पाठिंबा असल्याचा संदेश तर दिला जात नाही ना, अशीही चर्चा होती। मात्र या सगळ्या चर्चांना शरद पवारांनी पूर्णविराम दिलाय। मात्र आता या दोघांवर कारवाईचे संकेत शरद पवारांनी दिलेत। या दोघांनी आपली जबाबदारी पार पाडली नसल्याचं पवारांनी म्हटलंय। जनरल सेक्रेटरी ने प्रेसिडेंट की जो गाइडलाइन होती है वो छोड़कर कोई गलत कदम उठाया तो ठीक नहीं, इस पद पर रहने का उनका अधिकार नहीं है। अजित पवार आणि समर्थकांच्या बंडानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे। या नेत्यांच्या बॅनरवरती काळं फासून या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडलेली आहे। अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना सोबत घेऊन बंड केल्याचं शरद पवार यांनी देखील मान्य केलं। मात्र या बंडामागे पंतप्रधान मोदींचं एक वक्तव्य असल्याचं शरद पवारांनी सांगितलं। मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये भाजपच्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवरती मोठा आरोप केलेला होता। सिंचन घोटाळ्यासह राष्ट्रवादीवरती 70,000 कोटींचा आरोप आहे असा दावा पंतप्रधान मोदींनी केला होता। अजित पवार आणि समर्थक आमदारांच्या बंडाचं कनेक्शन शरद पवारांनी थेट मोदींच्या या वक्तव्याशी जोडलंय। राष्ट्रवादी भ्रष्टाचारी पक्ष म्हणणाऱ्या मोदींनी राष्ट्रवादीतल्याच आमदारांना मंत्री केलं असं पवारांनी म्हटलंय। या माध्यमातून मोदींनी केलेल्या आरोपांमधून राष्ट्रवादीला मुक्त केलं त्याबद्दल त्यांचे आभार असं पवारांनी म्हटलंय। एनसीपी पर भी करीब करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है। ईडी चौकशीमुळे राष्ट्रवादीमधील काही नेते अस्वस्थ होते आणि त्यातच मोदींच्या वक्तव्यामुळे त्यांची अस्वस्थता वाढल्याचंही शरद पवारांनी सांगितलंय। अजित पवारांनी बंड करत राष्ट्रवादी आणि शरद पवारांना धक्का दिलाय। अजित पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे असं असतानाही शरद पवार मात्र निश्चिंत असल्याचं आज पाहायला मिळालं।
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर संध्याकाळच्या सुमाराला शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली। यावेळी राष्ट्रवादीतील फुटीचं कुठलंही दडपण किंवा चिंता त्यांच्या चेहऱ्यावरती दिसू नये याची खबरदारी पवारांनी घेतली। फूट पडली असली तरी जनतेसमोर जाऊन पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा विश्वास पवारांनी बोलून दाखवला। लोकांनी मला 14 वेळा निवडून दिलंय, त्या अर्थी माझ्यावर विश्वास असावा असंही शरद पवार म्हणालेत। यावेळी पवारांना एक प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी नेमकं काय घडलं तुम्ही पहा। भविष्य काळासाठी तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कुठला? शरद पवार। राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण असं विचारतात स्वतःचा हात उंचावत शरद पवार हेच उत्तर असल्याचं पवारांनी अधोरेखित केलं। यावेळी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला। आता पवारांना जनता कितपत साथ देते हे पाहावं लागेल। तर अजित पवारांच्या बंडानं महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा फूट पडलेली आहे। त्यामुळे सरकार विरोधामध्ये लढणाऱ्या महाविकास वज्रमूठच्या अक्षरशः ठिकऱ्या उडालेल्या आहेत आणि त्यामुळे आता महाविकास आघाडीचं काय होणार याची चर्चा देखील सुरू झाली आहे। महाविकास आघाडीचा चेहरा असलेले विरोधी पक्षनेते अजित पवार रविवारी दुपारी थेट सत्ताधारी महायुतीत सामील झाले। अजित पवारांच्या या खेळीचा सर्वात मोठा फटका शरद पवारांना बसला असला तरी महाविकास आघाडीला हा मोठा धक्का बसलाय, कारण अजित पवार सत्ताधारी गटात सामील झाल्यानं विरोधकांची वज्रमूठ खिळखिळी झाली आहे। आता महाविकास आघाडीची बोट फुटलेली आहे। जे देशाची मोठ बांधायला निघाले त्यांचीच बोट फुटली। आम्ही सगळे एकत्र राहून निवडणुका लढू आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी उभी करू। अजित पवारांविषयी आधीच ठाकरे गट आणि काँग्रेसही साशंक असल्यानं अजित पवार गेल्याचं दुःख या दोन्ही पक्षांना झालेलं दिसत नाही। पण आता मागील जवळपास 3.5 वर्ष सोबत असलेले अजित पवार आता सत्ताधारी झाल्यानं महाविकास आघाडीची रणनीती काय राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजित पवारांनी सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची तर अन्य 8 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। अजित पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी सोबत पवार कुटुंबातही फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे। अजित पवारांनी बंडाचं निशाण हाती घेतल्यानंतर राज्यातील पॉवरफुल घराणं अशी ओळख असलेल्या पवार कुटुंबात फूट पडल्याचं समोर आलंय। पवार कुटुंबातील अजित पवारांनी एकला चलोरेची भूमिका घेत बंड केलं, मात्र सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला। पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार हे आजोबा शरद पवारांच्या बाजूला बसल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे राष्ट्रवादी सोबत पवार कुटुंबात फूट पडल्याच्या चर्चा रंगल्या, मात्र खुद्द पवारांनी या चर्चा फेटाळल्यात। अजित पवारांनी राजकारणामध्ये वेगळा निर्णय घेतला असला तरी कुटुंब एक संध असल्याचा दावा पवारांनी केलाय। त्यामुळे आगामी काळात पॉवरफुल कुटुंबात काय घडतं याकडे साऱ्यांचं लक्ष असेल। अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना हाताशी धरत बंड केलंय। अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, पण राज्याच्या राजकारणामध्ये घडलेला हा महाभूकंप नेमका घडला कसा याची चर्चा सध्या सगळीकडेच सुरू आहे। अजित पवारांचं हे बंड आणि त्यानंतर झालेला शपथविधी हा काही अचानक झालेला नाहीये, तर त्यासाठी मागचे काही दिवस जोरदार फिल्डिंग लावण्यात आलेली होती। आषाढी एकादशीला शासकीय पूजा आटोपल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई विमानतळावर दाखल झाले। काही वेळातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही तिथे आले आणि काही वेळातच दोन्ही नेत्यांनी दिल्ली गाठली। शिंदे फडणवीस दिल्लीत अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठकीसाठी पोहोचले। कोणतीही सुरक्षा नसलेल्या साध्या कारमधून अजित पवार गुप्तपणे बैठकीत सहभागी झाले। अमित शहांच्या निवासस्थानी शिंदे फडणवीस अजित पवारांमध्ये 2 तास चर्चा, नव्या सत्ता समीकरणाचा फॉर्म्युला, मंत्रिमंडळ विस्तार, खाते वाटपावर चर्चा, आमदारांच्या बळानुसार सत्तेचा समतोल, आगामी निवडणुकांसाठी जागा वाटपावर शिक्कामोर्तब, अजित पवारांसोबत किती आमदारांचं समर्थन आहे याची यादी अमित शहांना देण्यात आली। त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची योजना आखण्यात आली। बरं, राज्यामधील 3 राजकीय घडामोडींच्या पाठीमागे एक सूत्र असल्याचं पाहायला मिळतं, तो म्हणजे 40चा आकडा असेल तर राज्यामध्ये राजकीय उलथापालथ घडवता येत असते। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही 45 वर्षांपूर्वी मॅजिक 40 दाखवून दिलं होतं। वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना 1978 सालच्या जुलै महिन्यामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू होतं। अधिवेशन सुरू असताना शरद पवार यांनी 40 आमदार घेऊन सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता। सरकारमधून बाहेर पडून पुलोदचं सरकार शरद पवारांनी स्थापन केलं होतं। मागील वर्षी एकनाथ शिंदेंनी जो राजकीय चमत्कार घडवला त्या चमत्कारातही मॅजिक 40 पाहायला मिळालं होतं। एकनाथ शिंदेंसोबतही 40 आमदार होते। 40 आमदारांच्या साथीनं एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दणका दिला। आता शरद पवारांच्या पावलावरती पाऊल टाकत अजित पवारांनीही मॅजिक 40 घडवून आणलंय। त्याच्याऐवजी मी 6 लोकांचा म्हणजे 5 मी एक सोडून 5 लोकांचा नेता झालो। राज्यानं आतापर्यंत 3दा मॅजिक 40 पाहिलाय। आता पुढचं मॅजिक 40 कोणता नेता घडवून आणतोय याची उत्सुकता निर्माण झाली आहे।
तर अजित पवारांनी केलेल्या या बंडामुळे राष्ट्रवादीला धक्का बसलेला आहे। मात्र या बंडामुळे राष्ट्रवादीचं विरोधी पक्षनेते पद जाणार आहे, कारण सध्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आता सगळ्यात मोठा पक्ष विरोधी पक्ष ठरलेला आहे। मागील वर्षी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं। शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार गेले, तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत 16 आमदार राहिले। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडामुळे शरद पवार यांच्यासोबत 15 आमदार असल्याची चर्चा आहे, तर काँग्रेसकडे 45 आमदार आहेत। त्यामुळे विरोधी बाकांवरती आता काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय। त्यामुळे विरोधी पक्षनेते पदावरती काँग्रेस दावा करण्याची शक्यता आहे। मात्र राष्ट्रवादीनं जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केली आहे। 1987 सालापासून साहेबांबरोबर आहे। आता शेवटी विश्वासातलीच माणसं साहेब निवडणार ना। विरोधी पक्षनेतेपदी आव्हाडांची नियुक्ती झाल्यानं यावरून राजकारण तापण्याची चिन्ह आहेत। शरद पवार हे पद काँग्रेसला सोडणार का, हे पाहावं लागेल। बरं, शिंदे फडणवीस सरकार हे सत्तेमध्ये येऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। मात्र सरकारमध्ये एकही महिला मंत्री नसल्यानं टीका होत होती। अखेर सरकारला आज पहिली महिला मंत्री मिळाली। राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली। अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री बनले, तर अदिती तटकरे यांच्या रूपानं शिंदे फडणवीस सरकारला पहिली महिला मंत्री मिळाली। यापूर्वी शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्यानं टीका केली जात होती। आता राष्ट्रवादी सोबत आल्यानं अदिती तटकरे यांना शिंदे फडणवीस सरकारमधील पहिली महिला मंत्री बनण्याचा मान मिळालाय। 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। आता दुसरीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची देखील चर्चा सुरू झालेली आहे। यात अजित पवारांच्या गटाला केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। आता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये राज्यातल्या कोणत्या पक्षाच्या खासदारांचा समावेश होणार ही चर्चा सुरू झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना मागील वर्षापासून केंद्रात आणि राज्यात भाजप सोबत आहे। आता अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसही भाजप सोबत सत्तेत सहभागी झाली आहे। परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 खासदारांच्या नावांची चर्चा केंद्रीय मंत्रिपदासाठी सुरू झाली आहे। खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत, तर शिवसेनेच्या राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव आणि भावना गवळी यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागू शकते आहे। आणि आता काही वेगळ्या बातम्या। पावसानंतर माळशेज घाटामध्ये निसर्गानं मुक्त उधळण केलेली आहे आणि निसर्गानं नटलेल्या माळशेज घाटातील सौंदर्य पाहण्यासाठी आणि फेसाळणाऱ्या धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी माळशेज घाटात गर्दी केली आहे। मुरबाड तालुक्याच्या माळशेज घाटात गेल्या आठवडाभरापासून पाऊस पडतोय। पाऊस पडत असल्यानं घाटाचं सौंदर्य खुललंय। घाटामध्ये धुक्याची दाट चादर पसरली असून थंडगार हवा आणि झुळझुळ वाहणारे झरे, सह्याद्री एका पर्वतरांगेमधून दुसऱ्या पर्वतरांगेकडे जात असलेले धुक्यानं भरलेले ढग असं डोळ्यांचं पारणं फेडणारं चित्र इथं दिसतंय। पावसामुळे अनेक धबधब्यांना पाणी आलेलं असून फेसाळते धबधबे पर्यटकांना आता साथ घालतात। या धबधब्यांखाली चिंब भिजण्यासाठी पर्यटकांची पावलं या ठिकाणी वळू लागली आहेत। अतिशय सुंदर आणि इतकं मनमोहक निसर्ग सौंदर्य हे कुठेही पाहायला भेटणार नाही। इथल्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी राज्याच्या विविध भागातून आलेल्या पर्यटकांमुळे स्थानिक तरुणांना चांगला रोजगार उपलब्ध झालेला आहे। स्वर्गाची कल्पना कवींना वगैरे सुचलेली आहे किंवा आपल्या पुराणात वगैरे लिहिलेली आहे। मला वाटतं स्वर्ग याच्यापेक्षा वेगळा काही असू शकत नाही। अति उत्साहीपणा टाळत आणि स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेऊनच निसर्गाच्या या मुक्त उधळणीचा आणि नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घ्या। देशामधील पहिला टोल नाका कुठे आहे असं तुम्हाला कोणी विचारलं तर कदाचित तुम्हाला सांगता येईल की नाही माहीत नाही। मात्र महाराष्ट्रामध्ये तब्बल 2000 वर्षांपूर्वी कर वसुली होत असे। कर वसुलीसाठी अनोखा टोल नाकाही होता। 2000 वर्षांपूर्वीची सातवाहन राज्यकर्त्यांची उपराजधानी अशी जुन्नरची ओळख होती आणि याच शहराच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या रांगेत नाणेघाट आहे। सातवाहन काळात नाणेघाटात व्यापाऱ्यांकडून कर वसूल केला जात असे। त्या काळामध्ये व्यापाऱ्यांकडून कर आकारण्यासाठी नाणेघाटात एक स्वतंत्र व्यवस्था उभी करण्यात आली होती। कर वसुलीसाठी नाणेघाटाच्या सुरुवातीला 3 टन वजनाचा दगडी रांजण होता। शेकडो वर्षांपासून हा दगडी रांजण तिथेच पडून होता। या रांजणाची नुकतीच दगडी चौथऱ्यावरती पुनर्स्थापना करण्यात आली आहे। महाकाय क्रेनच्या साहाय्यानं उचलून तो चौथऱ्यावरती ठेवण्यात आलाय। दगडी रांजणाचा वापर हे जकात गोळा करण्यासाठी तो केला गेलेला असावा। 2000 वर्षाची साक्ष खरं तर इथे नाणेघाटामध्ये आहे। तो एक अभिमानाचा विषय खरं तर आमच्यासाठी पण, कारण आम्ही जुन्नरकर आहोत। इतिहासाच्या पाऊलखुणा जपल्या पाहिजेत जेणेकरून पुढील पिढीला तो इतिहास समजेल। याच उद्देशानं नाणेघाटातील रांजणाचं संवर्धन करण्यात आलंय। आजचा जमाना खरं तर ब्रँडचा आहे आणि तो ब्रँड आता केवळ कपडे किंवा वस्तूंपर्यंतच मर्यादित राहिलेला नाही। आता हे ब्रँडिंग भाजीपाल्यातही उतरलेलं आहे। आपल्या कोकणातल्या एका गावानं भाजीपाल्याचा स्वतःचा
ब्रँड तयार केलेला आहे. बाजारामध्ये भाजीपाला विकत घ्यायला गेलात तर वांगी घेताना कासरल वांगी नक्की मागा, कारण हा आता वांग्यांचा अधिकृत ब्रँड बनलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कणकवली तालुक्यामधील कासरल गावाला वांग्यांमुळे ओळख मिळाली आहे. प्रल्हाद सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या शेतात पिकवलेली वांगी आता कासरल वांगी या नावानं प्रसिद्ध होत आहेत. 2020 साली त्यांनी स्वामित्व प्रमाणपत्र मिळावं यासाठी केंद्र शासनाकडे प्रयत्न केले होते आणि त्यानंतर मे 2023 साली त्यांना स्वामित्व प्रमाणपत्र प्राप्त झालंय. पाठपुरावा करून आम्हाला 2023 मे मध्ये आम्हाला कासरल वांगा म्हणून आम्हाला पॅटर्न मिळाला. साधारणतः 700 ते 800 ग्रॅमपर्यंत जातं आणि त्याचा रंग साधारण वरून हिरवा असतो आणि खालून पांढरट असा असतो आणि पूर्ण आकार त्याचा गोल असतो. आता कासरल वांग्यांचा हा ब्रँड मार्केटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालाय. या वांग्यांना मोठी मागणी आहे. शेतकऱ्यांनी आपल्या मालाचं ब्रँडिंग आणि मार्केटिंग केलं तर तोही अभिमानानं म्हणू शकतो अख्खं मार्केट आता आपलं आहे. तर या होत्या संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा घडामोडी. तर आजच्या दमदार 10 या बातमीपत्रामध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.